युद्ध कसं बदलत चाललंय त्याची एक गोष्ट सांगतो. एप्रिल 2024 मध्ये म्हणजे 2 वर्षापूर्वी इराणनं इस्रायलवर 300 पेक्षा जास्त ड्रोन आणि मिसाईल्स टाकल्या. इस्रायलनं सर्व काही सिस्टम्स ॲक्टिव्हेट केल्या म्हणजे एरो, डेव्हिड स्लिंग, आयर्न डोम सगळं काही केलं. यशस्वीपणे हल्ला परतवला. पण आकडे नीट बघितले तर इराणनं संपूर्ण हल्ला करण्यासाठी $35 मिलियन खर्च केले आणि तो हल्ला रोखण्यासाठी $1 बिलियन पेक्षा जास्त खर्च इस्रायलला करावा लागला. म्हणजे जवळ-जवळ 9,000 कोटी. म्हणजे इराणचा खर्च 300 कोटी आणि यांचा 9,000 कोटी. इराण लढाईमध्ये जरी हरला तरी इकॉनॉमिक्समध्ये मात्र जिंकला आणि आजच्या या युद्धाचा सर्वात महत्त्वाचा धडा हाच आहे. आता झालेल्या अमेरिका, इस्रायल, इराण यांच्या युद्धात देखील अमेरिकेचा प्रत्येक दिवसाचा युद्धाचा खर्च 7,000 कोटी रुपयांपर्यंत होता. इराणला मात्र काहीच फरक पडत नव्हता. इराण पुढची 10 वर्ष युद्ध कंटिन्यू ठेवायला तयार होता. कितीही चांगली शस्त्र तुमच्याकडे आहेत, याच्यापेक्षा तुम्ही किती वेळ लढत राहू शकता हे महत्त्वाचं आहे. आज भारतापुढे देखील हे आव्हान असणार आहे. आपल्याकडे जबरदस्त शस्त्र आहेत. आकाश, MRSAM, 300 किलो वॅटची लेसर डिफेन्स सिस्टीम, पण दीर्घकाळ चालणाऱ्या एखाद्या युद्धामध्ये बेस्ट इंटरसेप्टर असून उपयोग नाही. तर असे महिन्याला हजारो लागतील. कोणताही खंड न पडता भारत आता संरक्षण क्षेत्रात मोठे बदल करतोय. आधी आपण परदेशातून शस्त्र विकत घ्यायचो, आता आपण स्वतः बनवतोय. आत्मनिर्भर भारत वगैरे वगैरे गोष्टी करतोय. यामध्ये 1,27,000 कोटीपर्यंत आपलं उत्पादन पोहोचलंय. 100 पेक्षा जास्त देशांना आपण एक्सपोर्ट करतोय. आपण आता स्वार्म ड्रोन्स, डिरेक्टेड एनर्जी वेपन्स, हायपरसोनिक मिसाईल्स आणि क्वांटम कम्युनिकेशन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये काम करतोय. या सगळ्या धोरणाअंतर्गत 23 मे 2026ला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शिर्डीमध्ये आपल्या भाषणात सांगितलं की आधुनिक युद्धपद्धती केवळ सैनिकांच्या संख्येवर नव्हे तर तंत्रज्ञान, ऑटोमेशन आणि प्रगत दारुगोळ्याच्या मोठ्या प्रमाणावर उपलब्धतेवर अवलंबून असणार. भारताचं प्रायव्हेट सेक्टर केवळ सुटभाग बनवण्यासाठी मर्यादित न राहता आता संपूर्ण आणि अत्याधुनिक शस्त्र प्रणाली विकसित करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक पण केलं. संरक्षण उत्पादनात खासगी क्षेत्राचा वाटा आता जवळजवळ 30% वर पोहोचला असून आगामी वर्षात 50% पर्यंत नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी नमूद केलं. म्हणजे सरकारला यामध्ये प्रायव्हेट प्लेयर्स पाहिजे आहेत. शस्त्रास्त्रांच्या आयातीवर अवलंबून राहणारा देश आपली राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करतो असंही त्यांनी या त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं. आपल्याला येणाऱ्या काळात आपल्याकडे असणाऱ्या 5,000 हजार किलोमीटर लांबीच्या अग्नी 5 मिसाईल्स बरोबरच 300-400 किलोमीटर टप्पा पार करणारी आर्चर NG सारखी हजारो लाखो स्वदेशी ड्रोन्स अत्यंत महत्त्वाचे आहेत, जी शत्रूला सैरभैर करून टाकतील. आणि या गोष्टीचा भारतानं अतिशय गांभीर्याने विचार करायला हवा. जे इराणने करून दाखवलं त्यातून शिकून शहाणं होऊन तयार राहणं हे आपलं काम असणार आहे.